मित्रांनो, आपल्या भारतातील जे काही नेते आहेत, भाजपाचे नेते आहेत, त्यांना जनतेने आपल्या देशाचा विकास करण्यासाठी आणि जनतेचा विकास करण्यासाठी निवडून दिलंय, ना की त्यांना फालतू बोलण्यासाठी तिथं निवडून दिलंय. कारण तुम्ही बघू शकता मध्य प्रदेशमध्ये जे काही एका परिषद होती, पत्रकार परिषद, त्याच्यामध्ये भाजपाचे नेते म्हणजे ते सध्या जे काही मध्य प्रदेशमध्ये मंत्रिमंडळ आहेत, मंत्री आहेत आणि त्यांनी असं विधान केलंय आपल्या जे काही भारतीय जवान आहेत, ते अहोरात्र आपल्यासाठी झटत असतात, ते आपले संरक्षण करत असतात देशाचे. आणि त्यांनी एक अपमानास्पद जे विधान केलं आहे, त्यांनी ते असं बोललं आहे की जे काय आपले कर्नल आहेत, सोफिया कुरेशी, त्या दहशतवाद्यांच्या बहिणी, असं त्यांनी त्या भाषणामध्ये म्हटलं आहे. मी एक म्हणजे सांगू इच्छितो की त्या मूर्खाला लाज वाटली पाहिजे की असं म्हणजे आपल्या भारतीय जे जवान आहेत, सध्या जे ऑपरेशन सिंदूर त्यांनी चालवलं आहे, एवढं म्हणजे पूर्ण आपल्या जीव मुठीत धरून त्यांनी जे पाकिस्तानचे जे काही 9 तळ होते, दहशतवादी तळ होते, त्यांनी ते उद्ध्वस्त केले आहेत आणि हे असे आपल्या देशामध्ये भाष्य करत आहेत. त्यांना म्हणजे कसं आहे, त्यांना एवढं म्हणजे मूर्खपणाचं त्यांना, आणि ते पण पब्लिकमध्ये ते बोलतात असं. म्हणजे सध्या आणि काय केलंय, मध्य प्रदेशचे जे काही उच्च न्यायालय आहे, त्यांनी सध्या त्यांच्यामध्ये म्हणजे तातडीने FIR दाखल करण्याचे आदेश दिले आहेत, असं आहे. आणि कसं आहे, खरंच जे काही भाजपाचे नेते आहेत, ते खरंच एकदम गलिच्छ त्यांनी राजकारण करून ठेवलं आपल्या भारतामधलं. त्यांना कधी कसं काय बोलावं हे कुठलेच त्यांना अक्कल दिलेलं नाही. मी तर म्हणतो त्यांना कुठेतरी एक आपल्या निसर्गाने किंवा देवाने त्यांना अक्कल द्यावं, कारण कधी कधी ते शेण खाल्ल्यासारखं काम करत असतात. असं आपल्या जवानांच्या विषयी बोलणं त्यांना म्हणजे किती लाजिरवाणी गोष्ट आहे. एखाद्या भारतातल्या एखाद्या विरोधी पक्षातल्या नेता किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल बोलणं ठीक आहे, मान्य आहे, पण आपले जे काही अहोरात्र झटणारे जवान आहेत, त्यांच्याविषयी ही वाक्य असं करणं ते एकदम साफ चुकीचं आहे. आणि त्यांचं कसं आहे, पूर्ण जे काही हे आहे, देशाने किंवा जनतेने त्यांचा निषेध केला पाहिजे, असं मी म्हणेन. तर मित्रांनो, तुम्हाला हे जे काही भाष्य केलंय त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.